गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच TCS पॅटर्नच्या आगामी सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा चालू घडामोडीतील घटक अभ्यासणार आहोत आणि तो घटक म्हणजे G20. सर्वप्रथम हा घटक आपण अभ्यासाला का घेतला हे महत्त्वाचं आहे, कारण अलीकडे म्हणजे आजच्याच तारखेत 9 सप्टेंबर 2023 रोजी आफ्रिकन युनियनला G20चं सदस्यपद बहाल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा एक कंटेंट घेऊन मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे, जो तुम्हाला G20च्या संदर्भात सर्व माहिती देईल आणि त्यामधील महत्त्वाचे मुद्दे जे मी अधोरेखित केलेले आहेत ते तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त पडतील. तर आपण G20 हा गट अभ्यासणार तो काही मुद्द्यांच्या अनुषंगाने. पहिला मुद्दा असा आहे का G20 म्हणजे नेमकं काय? तर G20ला आपण ग्रुप ऑफ 20 नेशन्स असं म्हणू. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आर्थिक सहयोगाच्या दृष्टिकोनातून गठीत करण्यात आलेला एक प्रमुख मंच आहे, ही बाब लक्षात ठेवा. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का हा गट निर्माण का झाला. 1996मध्ये आशियाई आर्थिक संकट आलं होतं. त्या कारणाने जवळपास 20 देशांनी 26 सप्टेंबर 1999मध्ये G20 गटाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी एक बाब या संदर्भात ही लक्षात ठेवता येईल का G20 हा जो गट आहे ही कोणत्याही प्रकारची संघटना नाही आहे, ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्याच्या दृष्टिकोनातून कार्य करणारा एक प्रमुख आर्थिक मंच आपल्याला दिसतो. त्या कारणाने या G20 गटाचं कोणतंही हेडक्वार्टर आपल्याला दिसत नाही, ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण चौथा मुद्दा अभ्यासणार आहोत का G20 गटामध्ये कोणते देश येतात. तर त्यामध्ये फ्रान्स, अमेरिका, चीन, रशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, दक्षिण कोरिया गणराज्य, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, UK आणि युरोपियन संघ आणि आता अलीकडे आफ्रिकन युनियन. आणि आफ्रिकन युनियनमध्ये जवळपास 55 देश आहेत. आणि या आफ्रिकन युनियनला आपण बघतो का आता 9 सप्टेंबर आजची जी दिनांक आहे 9 सप्टेंबर 2023 रोजी आफ्रिका युनियनला G20चं सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. एकतर तुम्हाला विचारला जाईल का G20 जे समूह आहे, G20 जो समूह आहे त्या समूहामध्ये आफ्रिकन युनियनला कोणत्या रोजी सदस्यत्व बहाल करण्यात आले. ती तारीख म्हणजे 9 सप्टेंबर 2023. ही बाब लक्षात ठेवा. सध्या भारतामध्ये G20ची 18वी शिखर परिषद चालू आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे का भारतामध्ये सध्या G20ची कितवी शिखर परिषद चालू आहे, तर ती म्हणजे 18वी. आणि या 18व्या शिखर परिषदेमध्येच तर आपण पाहतो दक्षिण आफ्रिका युनियन जे आफ्रिकन युनियनला सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे G20चं. त्यानंतर आपण आणखी एक मुद्दा अभ्यासणार आहोत का G20 जो गट आहे त्याची दरवर्षी शिखर परिषद केव्हापासून भरायला लागली, हा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2007मध्ये काय झालं की आपण पाहिलं अमेरिकेमधली एक बँक होती लेहमन ब्रदर्स. या बँकेने हे होम लोन बँक होती आणि या बँकेने कोणतंही तारण न घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज वाटप केलेलं दिसते आपल्याला आणि इवन अमेरिकेमध्ये देखील. तर कोणतंही तारण न घेता कर्ज वाटले आणि त्याच्यानंतर या बँकेचे जे कर्ज परतफेड झाली नाही लोकांकडून, त्या कारणाने ह्या सर्वात मोठ्या लेहमन ब्रदर्स बँकेचे दिवाळे निघाले. त्यामुळं हे एक कारण होतं 2007मध्ये आर्थिक संकट येण्याचं. त्याचा बॅड इफेक्ट आपल्याला दिसून येतो का 2008मध्ये संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालं होतं, विशेषतः अमेरिकेमध्ये. आणि त्याचं बॅड इफेक्ट आपल्याकडे भारतावर 2009मध्ये पडलेला दिसून येतो. तर त्यावेळेस G20 गटाचे जे सदस्य होते ते दरवर्षी भेटत नव्हते परिषदेच्या माध्यमातून. मात्र हे 2007चं जे आर्थिक संकट निर्माण झालं, ज्यामुळं जगात 2008-9मध्ये मंदीचं सावट निर्माण झालं होतं, तेव्हा स्पष्ट झाले की या संकटाशी टक्कर देण्यासाठी देशांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे, ते देखील जगातील सर्वोच्च राजकीय पातळीवरचं. तेव्हापासून G20चे जे नेते आहेत ते नियमितपणे भेटायला लागले आणि त्यामुळं G20 आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख सहकार्य बनलेलं आपल्याला दिसते. या आर्थिक मंदीच्या दृष्टिकोनातून G20ची शिखर परिषद सुरू झाली 2008च्या आर्थिक मंदीच्या दृष्टिकोनातून त्याला टक्कर देण्यासाठी. तेव्हापासूनच G20ची शिखर परिषद नियमितपणे आयोजित करण्यात येते. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर एक बाब आणखी लक्षात ठेवा का G20ची पहिली शिखर परिषद कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, हा देखील एक प्रश्न
आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. तर आपण पाहिलं का G20च्या पहिल्या शिखर परिषदेचं आयोजन तर नोव्हेंबर 2008मध्ये वॉशिंग्टनमध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसते. हा एक 7वा मुद्दा लक्षात ठेवा का G20च्या पहिल्या परिषदेचं जे आयोजन होतं ते नोव्हेंबर 2008मध्ये वॉशिंग्टनमध्ये करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आणखी एक बाब लक्षात ठेवावं लागेल 8व्या मुद्द्याच्या अनुषंगाने का G20 शिखर परिषद दरवर्षी फिरते आणि दरवर्षी फिरते अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते. म्हणजे ज्या देशामध्ये ही G20 शिखर परिषद असेल त्या देशाचा जो प्रमुख असेल तो या परिषदेचा अध्यक्ष असेल, अशी ही बाब अधोरेखित करते. त्यानंतर आपण नवा एक मुद्दा बघणार आहोत का सुरुवातीला G20 शिखर परिषदेत मोठ्या प्रमाणात जेव्हा सुरुवातीला G20 जे शिखर परिषद आहे ही फक्त व्यापक प्रमाणात मोठ्या प्रमाणात आर्थिक मुद्द्यांवरच लक्ष करीत होती. परंतु त्यानंतर G20 परिषदेचा जो अजेंडा आहे तो विस्तारित करण्यात आलेला आपल्याला दिसतो. तर 10मध्ये आपण पाहू का आणखी काही बाबी आहेत ज्यावर G20 जी परिषद आहे ती फोकस करते. तर इतर गोष्टींबरोबर व्यापार असेल, हवामान असेल, हवामान बदल ज्याला आपण म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, शाश्वत विकास असेल, आरोग्य, त्याच्यानंतर शिक्षण, कृषी, ऊर्जा, पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे गोल असतील, दहशतवाद असेल आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे, या गोष्टींवर देखील या मुद्द्यांवर देखील G20 शिखर परिषद फोकस करायला लागलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 11वा मुद्दा आपण बघणार आहोत का G20मध्ये 19 देश होते आणि 20वी जी एक युनियन होतं युरोपियन युनियन, अशामुळं 19 देश आणि प्लस एक युरोपियन युनियन अशी ते G20 निर्माण झालेली होती. परंतु आता आफ्रिकन युनियनचा 21वा सदस्य देश म्हणून G20मध्ये समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतो 9 सप्टेंबर 2023 रोजी. मात्र तरी देखील G20 या गटाचं नाव G20च राहणार आहे, ही बाब सर्वात महत्त्वाची आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा आपण 12वा मुद्दा अभ्यासणार आहोत. अध्यक्ष कोण असतात G20 परिषदेचे? मी अगोदर या संदर्भात बोललो तुमच्याशी. ज्या देशात परिषद होते त्या देशाचा प्रमुख हा G20 परिषदेचा अध्यक्ष होतो, ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. 13वा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत का G20 परिषदेचं पहिलं अधिवेशन कुठं झालेले होते? तर ते म्हणजे नोव्हेंबर 2008मध्ये वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली होती G20. त्याच्यानंतर आता आपण अलीकडे बघतो का 2022मध्ये विशेषतः 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022मध्ये 17व्या G20 शिखर परिषदेचं जे आयोजन करण्यात आलं ते बाली इंडोनेशिया या ठिकाणी. त्याच्यानंतर 15वा मुद्दा आपल्याला दिसते का बाली इंडोनेशिया G20 शिखर परिषदेची जी संकल्पना होती ती महत्त्वाची आहे. रिकवर टुगेदर, रिकवर टू स्ट्रॉंगर ही बाली इंडोनेशिया या ठिकाणी 2022 रोजी झालेल्या G20च्या शिखर परिषदेची मेन थीम असलेली आपल्याला दिसते, रिकवर टुगेदर, रिकवर टू स्ट्रॉंगर. नंतर 16वा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. 1 डिसेंबर 2022 पासून G20चे शिखर परिषदेचं जे अध्यक्षपद आहे ते भारताकडे देण्यात आलं आणि त्यानंतर भारताकडे 1 डिसेंबरपासून तर 30 नोव्हेंबर 2023पर्यंत G20चं अध्यक्षपद राहणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. जर याच्यावर प्रश्न विचारण्यात आला का भारताकडे कोणत्या दिवसापासून G20चं शिखर परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलेले होते 1 डिसेंबर 2022 तर केव्हापर्यंत 30 नोव्हेंबर 2023पर्यंत आपल्याकडे भारताकडे G20चं अध्यक्षपद राहणार आहे, ही बाब देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण एक 17 मुद्दा अभ्यासणार आहोत आणि जो आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आपण 17वी शिखर परिषद पाहिली ती इंडोनेशियाला आयोजित करण्यात आली होती. 18वी G20ची शिखर परिषद ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी. तर 2024मध्ये G20ची शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा हा प्रश्न आहे. तर ते ठिकाण आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये 2024मध्ये G20 शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे, ही बाब या ठिकाणी आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं महत्त्वाचं ठरते. आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत का या ठिकाणी तुम्ही एक इमेज बघू शकता का त्या ठिकाणी इंडोनेशियामध्ये 2022मध्ये इंडोनेशियाला G20ची शिखर परिषद झाली, 23मध्ये भारतामध्ये झालेली आपल्याला दिसते आणि 24मध्ये आता आजचीच तारीख आहे 9 सप्टेंबर 2023 आज आणि उद्याला 10 सप्टेंबरला G20ची शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि 2024मध्ये G20ची जी शिखर परिषद राहणार आहे ती ब्राझील या ठिकाणी राहणार आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर आणखी भारतातील 18व्या G20 शिखर परिषदेच्या संदर्भात काही बाबी जाणून घेणं महत्त्वाचं ठरते.
त्या पुढीलप्रमाणे असतील. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियाकडून जागतिक आणि आर्थिक समस्यांवर एकत्रितपणे काम करणाऱ्या 20 प्रमुख अर्थसमूहाचा समूह जो आहे, 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा जो समूह आहे, G20चं अध्यक्षपद स्वीकारलं. कोणत्या दिवशी भारताने G20चं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? 1 डिसेंबर 2022 दिवशी, 22 यावर्षी. आता G20 अध्यक्षपदासाठी भारताची थीम कोणती होती हे एक महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी ठरेल. का भारतामध्ये जी 18वी G20ची शिखर परिषद होत आहे त्याची जी थीम आहे, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य, त्यासोबतच वसुधैव कुटुंबकम ही देखील थीम भारताची असलेलं आपल्याला दिसते G20च्यासाठी. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहतो का भारतात, संपूर्ण भारतामध्ये 50हून अधिक शहरामध्ये आणि 200हून अधिक कार्यक्रमांचं अनेक वर्क स्ट्रीमवर आयोजन करण्यात येत आहे. यावर अलीकडेच तलाठीच्या TCS पॅटर्नच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आला होता का G20ची पर्यावरणावर आधारित जी परिषद आहे ते कोणत्या शहरामध्ये पार पडली, अशा स्वरूपाचे प्रश्न आगामी TCS पॅटर्नच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्यात येत आहे. त्यामुळं G20ची ज्या शिखर परिषद आहे किंवा साधारण सभा ज्या आहे त्या भारतामध्ये अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे, तर त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिली घेऊ आपण. तर पहिल्यांदा एक सगळ्यात महत्त्वाचं हे आहे का मध्य प्रदेशमध्ये इंदूर येथे ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, तर तिच्या मध्य प्रदेशमधले जे राज्याचा जो उद्योग विभाग आहे त्या उद्योग विभागाने ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी तर जवळपास 19 समांतर सत्र आयोजित केली होती या G20 शिखर परिषदेची. ही बाब लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमधलं इंदूर हे ठिकाण आहे, इंदूर हे शहर आहे. या ठिकाणी ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्या राज्याच्या जो उद्योग विभाग आहे त्या उद्योग विभागाने जवळपास 19 समांतर सत्रे घेतली या ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून G20ची. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत का भारतातील सर्वात स्वच्छ राज्य आणि सर्वात स्वच्छ शहर 2023मध्ये प्रवासी भारतीय दिवस, G20च्या कार्यगटाच्या ज्या बैठका आहे यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन G20च्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरामध्ये होताना आपल्याला दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारी ते फेब्रुवारी 2020मध्ये G20च्या कार्यक्रमाचं आयोजन वेगवेगळ्या शहरांमध्ये झालं. याच्यामध्ये आता TCS पॅटर्नच्यामध्ये जे प्रश्न विचारले ते तुम्हाला खालच्याप्रमाणे दिसतील, खालीलप्रमाणे. याच सभांवर G20च्या याच परिषदांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे का आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीसाठी पहिली बैठक G20ची कोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली, ते म्हणजे कोलकाता, पश्चिम बंगाल. ही बाब लक्षात ठेवा. आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीसाठी G20ची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? कोलकाता, पश्चिम बंगाल. त्यानंतर आपण ही आयोजित करण्यात आली होती 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2023 रोजी. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत. आणखी जानेवारीतच या परिषदा झालेल्या आपल्याला दिसतात, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये. 16 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 रोजी ठिकाण होतं पुणे या ठिकाणी पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप कमिटी संपन्न पार पडलेली आपल्याला दिसते. तर G20ची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप कमिटी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? ते ठिकाण म्हणजे पुणे, महाराष्ट्र. हा प्रश्न देखील TCS पॅटर्नच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप कमिटी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? पुणे, महाराष्ट्र. त्यानंतर पुढं पाहू आपण तिरुवनंतपुरम, केरळ या ठिकाणी जानेवारी महिन्यातच लक्षात घ्या पहिली आरोग्य कार्यगटाची बैठक, G20ची पहिली आरोग्य कार्यगटाची बैठक ही तिरुवनंतपुरम या शहरामध्ये केरळ राज्यात आयोजित करण्यात आली होती. ही बाब देखील आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. त्यानंतर चंदीगडमध्ये जानेवारी महिन्यातच चंदीगडमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप कमिटी आयोजित करण्यात आली होती. तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो का G20च्या माध्यमातून पहिली आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप कमिटी खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ते म्हणजे चंदीगड. त्यानंतर आपण बघतो काय का पहिली शिक्षण कार्यगटाची जी बैठक पार पडली G20ची, त्या पहिल्या G20च्या पहिल्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आलेलं होतं. चेन्नई या शहरात करण्यात आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023च्या दरम्यान चेन्नई या शहरामध्ये तामिळनाडू राज्यात
G20ची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. हा देखील प्रश्न TCS पॅटर्नच्या दृष्टिकोनातून आणि आगामी संयुक्त आपण पाहिलं महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त महाराष्ट्र गट ब व गट क या अनुषंगाने मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढं बघणार आहोत आणखी काही मुद्दे. तर एक घेणार आहोत जोधपूर राजस्थान. जोधपूर राजस्थानला G20ची पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप कमिटी आयोजित करण्यात आली होती. ही बाब देखील आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे का G20ची पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप कमिटी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? जोधपूर राजस्थान राज्यामध्ये जोधपूर या ठिकाणी G20ची पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप कमिटी आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत का फेब्रुवारी महिन्यातच 2 ते 3 फेब्रुवारी दरम्यान तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाची G20ची कार्यगटाची बैठक आहे. ती कार्यगटाची बैठक लक्षात ठेवा गुवाहाटी आसाम या ठिकाणी पार पडली. ही G20ची पहिली शाश्वत वित्तीय कार्यगटाची बैठक आहे. यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का G20ची पहिली शाश्वत वित्तीय कार्यगटाची बैठक खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? ते म्हणजे गुवाहाटी आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामध्ये G20ची पहिली शाश्वत वित्तीय कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आता TCS तलाठीमध्ये आलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पहिली एनर्जी वर्किंग ग्रुप कमिटी. तर ही लक्षात ठेवा बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. G20च्या पहिल्या एनर्जी वर्किंग ग्रुप कमिटीचं आयोजन हे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी करण्यात आलं होतं. ते म्हणजे 5 ते 7 फेब्रुवारी 2023च्या दरम्यान. आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील एक प्रश्न महत्त्वाचा आहे का G20ची पहिली एनर्जी वर्किंग ग्रुप कमिटी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? बंगळुरू कर्नाटक. त्यानंतर आपण पाहणार आहोत जी आता तलाठी TCS पॅटर्न तलाठीला आलेला हा प्रश्न आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल पहिली पर्यावरण व हवामान कार्यगटाची बैठक G20ची कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? वरती आपण बघितलं G20ची पहिली एनर्जी वर्किंग ग्रुप कमिटी देखील बंगळुरू कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर पहिली पर्यावरण आणि हवामान कार्यगटाची बैठक देखील बंगळुरू कर्नाटक या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हा प्रश्न आताच अलीकडे TCS पॅटर्नच्या तलाठी एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे का पहिली पर्यावरण हवामान कार्यगटाची G20ची पहिली बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? बंगळुरू कर्नाटक. आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा प्रश्न महत्त्वाचा ठरते का पहिली पर्यावरण हवामान कार्यगटाची बैठक G20च्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ते म्हणजे बंगळुरू कर्नाटक. त्यानंतर आपण पाहिलं जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कच्छचं रण या ठिकाणी. कच्छच्या रणमध्ये 8 ते जवळपास 10 फेब्रुवारी 2023 दरम्यान G20ची पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक झाली. हा प्रश्न आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. G20ची पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? ते म्हणजे गुजरात राज्यातील कच्छच्या रणामध्ये पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आपण पाहणार आहोत का इंदूर मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते का G20ची पहिली कृषी कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती इंदूर मध्य प्रदेश या राज्यामध्ये 13 ते 15 फेब्रुवारी 2023च्या दरम्यान. ही लक्षात असू द्या बाब का पहिली कृषी कार्यगटाची बैठक G20ची कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली? इंदूर मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहणार आहोत का परत 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान लखनौ उत्तर प्रदेश राज्यांमध्ये लखनौ हे उत्तर प्रदेशमधील एक शहर आहे. तर या ठिकाणी पहिली डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप कमिटीची बैठक भरवण्यात आली होती G20च्या. त्या अनुषंगानं आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे का G20ची पहिली डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप कमिटी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? ते म्हणजे लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी. परत लक्षात ठेवा पहिली डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप कमिटी G20ची कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे लखनौ उत्तर प्रदेश. त्यानंतर आपण पाहणार आहोत का 21 ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी G20ची दुसरी वित्त व सेंट्रल बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण अभ्यासणार आहोत आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का पहिली सांस्कृतिक कार्यगटाची बैठक G20ची कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? ती म्हणजे खजुराहो मध्य प्रदेश या ठिकाणी. पहिली सांस्कृतिक कार्यगटाची बैठक आहे G20ची जी खजुराहो या मध्य प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आली होती. आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी.
त्यानंतर 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी पहिली अर्थमंत्री व सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांची बैठक भरली होती. ही बाब देखील महत्त्वाची आहे. तर त्यानंतर आपण पाहतो का भारतातील G20 शिखर परिषदेची मुख्य जे शिखर परिषद आहे, भारतात जी 18वी शिखर परिषद होत आहे G20ची, तर या शिखर परिषद 9 सप्टेंबर 2023 पासून तर 10 सप्टेंबर 2023 पर्यंत तिचं आयोजन केलं जात आहे. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे का भारतामध्ये जे G20ची शिखर परिषद भरली 18वी, तिचं आयोजन कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत करण्यात आले होते? 9 सप्टेंबर 2023 पासून तर 10 सप्टेंबर 2023 पर्यंत. आणि याचं जे लोकेशन होतं या शिखर परिषदेचं, जे आज होत आहे 9 सप्टेंबर 2023ला G20ची जी शिखर परिषद भारतात आयोजित करण्यात येत आहे, ती 2023 G20 न्यू दिल्ली समिट in the 18th meeting of G20 group of 20, a summit being held between 9 to 10 September 2023. It is taking place in Bharat Mandapam International Exhibition Convention Center, प्रगती मैदान, न्यू दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित केल्या जात आहे. हे लोकेशन लक्षात ठेवा, भारत मंडपम इंटरनॅशनल एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते का 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या दरम्यान कोणत्या ठिकाणी G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं? तर ते ठिकाण आहे भारत मंडपम इंटरनॅशनल एक्झिबिशन कॉन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान, न्यू दिल्ली. या पद्धतीनं हे G20च्या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे. पुढं आपण एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. परिषदेची जी मुख्य थीम होती, एक पृथ्वी एक कुटुंब आणि त्याच्यानंतर एक भविष्य. भारतातील 18व्या G20 परिषदेची थीम आहे एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य. याशिवाय वसुधैव कुटुंबकम ही देखील एक थीम आहे भारतातर्फे ठेवण्यात आलेली. या परिषदेत हवामान बदल, त्याच्यानंतर आर्थिक वाढ आणि जागतिक सुरक्षा यासह अनेक मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्या जाईल. आणि शिवाय आपण पाहतो का G20 देशांचे नेते या मुद्द्यावर चर्चा करतील आणि संपूर्ण जगाला फायदा होईल असा उपाय ते शोधून काढण्याचं काम करणार आहेत. त्याच्यानंतर आपण एक आणखी महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत का G20 हा एक आंतरराष्ट्रीय सहयोग मंच आहे जो जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या नेत्यांना एकत्र आणतो. या गटाची स्थापना आपण पाहिली 26 सप्टेंबर 1999 झाली आणि जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देणे हे या गटाचे ध्येय आहे. G20 देशांचा जो जगाच्या GDPमध्ये जो वाटा आहे तो 80% आहे आणि जागतिक व्यापारातला वाटा जर आपण पाहिला तर तो 75% आपल्याला दिसून येतो. ह्या दोन्ही बाबी खूप महत्त्वाच्या आहे का G20 देशांचा जगाच्या GDPमध्ये किती वाटा आहे तर तो म्हणजे 80% आणि जागतिक व्यापारातला जर आपण हिस्सा बघितला G20 या गटाचा तर तो 75% असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल, दहशतवाद यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या गटाची दरवर्षी बैठक आयोजित होत असते. आणि G20 शिखर परिषद हा या गटासाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असतो. G20 देशांच्या नेत्यांना एकत्र येण्याची आणि जगासमोरील सर्वात गंभीर समस्यांवर चर्चा करण्याची ही G20ची परिषद एक संधी असते. आणि ही शिखर परिषद तर G20 देशांसाठी जागतिक सहकार्यासाठी आपल्याला वचनबद्धता दर्शवण्याची एक संधी दर्शवते. ही बाब G20च्या शिखर परिषदेच्या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हा आगामी TCS पॅटर्न किंवा महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क व आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा चालू घडामोडी विषयक एक महत्त्वाचा घटक आहे G20 हा गट. त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. पुन्हा आपण भेटू अशाच एका प्रकारच्या चालू घडामोडीच्या विषयाला घेऊन.